शेगावात गंभीर गुन्हा, देशी कट्टा, कुऱ्हाडीने हल्ला, दोघे जखमी. पोलिसांचे अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन. नमस्कार, एबीपी मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. शेगाव शहरात आज सायंकाळी घडलेल्या एका गंभीर घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. स्थानिक एमएसवी चौक परिसरातील अळसना रोडवर आपसी वादाचे रूपांतर हिंसक संघर्षात झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत देशी कट्टा दाखविण्यात आल्याचा तसेच कुऱ्हाडीने हल्ला झाल्याचा आरोप असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती शेगाव शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हा वाद आपसी जुन्या वादातून झाला असून या दोन युवक हे गंभीर जखमी झाले असून त्यांना प्रथम सईबाई मोठे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आल्याची माहिती शेगावचे ठाणेदार निमिष मेहत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या घटनेबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरत असल्याचे लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने नागरिकांना कोणत्याही अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीलाच महत्त्व देण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील अधिकृत माहिती मिळताच एबीपी मराठी आपल्या प्रेक्षकांपर्यंत सर्व अपडेट पोहोचवत राहील. कॅमेरामागे समीर देशमुख, विठ्ठल अवताडे, एबीपी मराठी, शेगाव. आज दिनांक 26/7/2024 रोजी सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान शेगाव शहर येथील एमएससीबी चौकात आरोपी नामे मुकुटराव बेले आणि युवराज बेले यांनी यातील जखमी पवन नांदुरकर आणि शिवा तांदळे यांना मारहाण केल्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील जे आरोपी आहेत ते शेगाव शहरातील राहणारे आहेत आणि जे फिर्यादी आहेत, जखमी आहेत, ते शेगाव तालुक्यातील अळसना येथील राहणारे आहेत. यांचे जुने वाद होते, या जुन्या वादातूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे यातील जखमी पवन नांदुरकर आणि शिवा तांदळे या जखमींपैकी पवन नांदुरकर यांनी देखील गावठी कट्टा रोखल्यामुळे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातील आरोपी आणि फिर्यादी हे यांचे पूर्वीपासून वैमनस्य असल्यामुळे हा गुन्ह्याचा प्रकार झालेला आहे. यात कोणत्याही प्रकारचं जातीय स्वरूप नाही. त्यामुळे मी शेगाव शहरातील व परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन करतो का यात कोणत्याही प्रकारचं जातीय स्वरूप नाही. हे एकाच समाजाचे असल्यामुळे आणि यांचे पूर्वीचे वाद असल्यामुळे सदरचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. यातील दोन्ही गुन्ह्यात जे आरोपी आहेत ते सध्या ताब्यात आहेत आणि आधी तपास सुरू आहे की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कृपया करून शेगाव शहर आणि परिसरात शांततेचे वातावरण अबाधित राखावे ही पोलीस प्रशासनाकडे विनंती आहे. साहेब, जखमीकडे गावठी कट्टा सापडलाय आणि तो म्हणजे शहरात सापडलाय, तर यावर त्याचं पुढील काय कार्यवाही? जखमीकडे हा जो जखमी आहे तो अळसना गावातील राहणारा असून याच्याकडे गावठी कट्टा सापडलेला असून सदर संदर्भाने अधिक तपास करण्यात येत आहे. तो गावठी कट्टा कुठून प्राप्त झालेला आहे, कुठून त्यांनी मिळवलेला आहे याबाबत अधिक तपास सुरू आहे. ओके, कट करू.